खूप श्रावण, आता श्रावण महिना चालू आहे। ह्या श्रावण महिन्यातला श्रावण स्पेशल असा मी सगळ्या उपवासाच्या पदार्थाची एक छान थाळी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि ती तुम्ही नक्की पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि त्याप्रमाणे श्रावणात तुम्ही पण ती थाळी बनवायचा प्रयत्न करा। श्रावण शनिवार सांबार उपवास काही लोक महिनाभर उपवास करतात, त्याच्यासाठी ही थाळी खूप उपयोगी ठरेल। थँक्यू। चला आपण श्रावण थाळी बनवायला सुरुवात करू। आता बघा मी कुकर घेतला आहे आणि त्याच्यात हे एका वाडग्यात मी 4-5 बटाटे घेतले। हे 5 बटाटे आता एकाच कुकरमध्ये आपण 3 गोष्टी कशा उकडणार आहेत। कुकरच्या छोट्या डब्यात मी शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवले होते, ते टाकले, त्याच्यात मीठ टाकलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आणि त्याच्यावर छोटा अजून एक वाडगा त्याच्यात रताळे स्वच्छ धुवून कापून त्याच्यात पण मीठ टाकून मी ठेवलेलं आहे आणि झाकण लावून आपण एक 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या। हे वरीचे तांदूळ आहेत, मी वरीचे तांदूळ घेतले 2 कप आणि त्यांना स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आणि ते ठेवून द्यायचे। बघा हे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण पाणी उकळत ठेवायचं। पाणी जास्त उकळलं कमी ठेवलं जास्त ठेवलं तर काही हरकत नाही आणि त्याच्यात ही पाणी उकळल्यानंतर त्याच्यात ही वरी आपण जी धुवून ठेवली होती ती टाकली आणि हे छान असं झवळून घ्यायचं आहे। व्यवस्थित ढवळलं गेलं पाहिजे, नंतर वरी खाली पाणी वरती असं होईल आणि हे अगदी 5 ते 7-8 मिनटात हा वरीचा भात तयार होतो। तो मी चाळणीत गाळून घेतलेला आहे, पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण हे शेंगदाण्याच्या आमटीचं वाटण करतो आहे। जिरं, खोबरं आणि मिरची ह्याचं वाटण करायचं आहे आणि हे बघा हे वाटण झालेलं आहे, चांगलं असं छान बारीक करायचं आहे। आता ही मी पाणी उकळत ठेवलं आहे, मी शेंगदाण्याचा शिरा करणार आहोत, त्याच्यासाठी पाण्यात गूळ टाकला आहे। जेवढ्या प्रमाणाने तुम्ही हा बघा हा शिंगाडा मी ज्या प्रमाणात घेतला आहे त्याच्या पाऊण पट गूळ घ्यायचा आहे आणि तुपात हा शिंगाड्याची पावडर पीठ चांगलं परतून घ्यायचं आहे शिऱ्यासाठी आणि हा बघा हा चांगला रंगही बदलला आणि खमंग असा वास यायला लागला की त्याच्यात आपण हे जे उकळलेलं पाणी आहे हे गूळ आणि पाणी ते आपण त्याच्यात टाकायचं आहे। अगदी व्यवस्थितपणे हा शिरा अत्यंत सुंदर लागतो आणि शिंगाडा पौष्टिकसुद्धा आहे। आता हे बघा हे जायफळ मी किसून घेतलेलं आहे। जायफळ हे गूळ घातल्यामुळे मी जायफळ घालतेच, त्यामुळे गूळ आणि थोडीशी वेलची पावडर टाकून मी हे झाकून ठेवायचं। बघा हा शिंगाड्याचा शिरा आहे, तूप थोडंसं जास्त, हे शेंगदाणे आपले उकडून झालेले आहेत। आता जे वाटण आपण शेंगदाण्याच्या आमटीसाठी केलं होतं त्या वाटपात आपण हे थोडेसे शेंगदाणे उकडलेले टाकले की भाजी छान मिळून आमटी छान मिळून येते। तर आता आपण कढई टाकायची, त्याच्यात तूप टाकायचं। तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल हवं असेल, तुम्हाला शेंगदाण्याचं तेल हवं असेल तर तेलही तुम्ही टाकू शकता। तूप टाकून त्याच्यात जिरं टाकलं। आपण सगळं उपवासाचं करतो आहे त्यामुळे जिऱ्याची फोडणीच दिली जाते। कढीपत्ता, मी कोथिंबीर वापरत नाही, जे लोक कोथिंबीर वापरतात त्यांनी जरूर कोथिंबीर घालावी। हे शेंगदाणे जे आपण उकडून घेतले ते टाकले आणि हे चांगले झाकण ठेवून 1-5 मिनटं त्याला चांगली उकळी येऊन द्यायची। ती झाल्यानंतर त्याच्यात हे जे वाटण आपण केलं आहे शेंगदाणा घातल्यानंतर ते टाकायचं आणि अगदी जरा मिरची पावडर चवीसाठी टाकायची आणि आता हे झाल्यानंतर ह्याच्यात थोडंसं कोकम टाकायचं। अगदी 2 कोकम ह्याच्यात टाकायची। कोकमाने थोडी जास्त चव येते, चिंच उपवासाला चालत नाही त्यामुळे चिंच टाकायची नाही आणि मीठ टाकायचं। हे बघा ही चांगली उकळी आलेली आहे, आपली शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे। खूप मस्त लागते, अत्यंत छान आणि आपल्याला अशा पद्धतीने असेल तर उपवासाला त्रासही होत नाही। आता ही चटणी करते, खोबरं टाकलं, चणे टाकले, मिरची टाकली, हिरवी मिरची, त्याच्यात लिंबू पिळून टाकलं आणि लिंबूच्या ऐवजी तुम्ही दही पण टाकू शकता, मीठ टाकलं आणि जराशी साखर मात्र नक्की टाका, त्याच्याने ते माधुर्य येतं त्याला आणि हे पाणी टाकलं। आता हे झाकून चांगलं
बारीक अशी चटणी वाटून घ्यायची. आता हे बटाट्याची कापं करतो आहे. ह्याला बटाट्याला मी मीठ लावून घेतलं आणि त्याच्यात धुवून मीठ लावून घेतलं. परत दुसऱ्यांदा पाणी टाकलं, मीठ टाकलं, मिरची पावडर टाकली आणि आता ह्याला हळद वगैरे टाकायची नाही आणि हे थोडा वेळ ठेवून द्यायचं की ते मिळून. आता ही मी बटाट्याची भाजी करते. जिरं टाकलं, मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, तुपात टाकलेलं आहे मी, तुपाची फोडणी दिली आहे आणि हे उकडलेले बटाटे मी बारीक कापून घेतले आणि ते टाकले. व्हिडिओ मी खूप वाढवला नाही आहे, थोडा प्रमाणातच दाखवते. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं खोबरं टाकायचं किसलेलं. त्याच्याने जरा उपवासाच्या भाजीला चव छान येते. आणि ह्याच्यात तुम्हाला हवी असेल तर शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता. मी जास्त शेंगदाण्याने पित्ताचा त्रास होतो म्हणून मी टाकत नाही. मीठ टाकलं आणि ही बघा आपली बटाट्याची भाजी पण आता तयार होते. अगदी पटापट होतात ह्या गोष्टी. आपल्या एका कुकरमध्ये आपण 3 गोष्टी उकडत ठेवल्यामुळे खूपच भराभरा होतात. तर हे 2 ते 3 मिनटं वाफेला ठेवली होती आणि बघा बटाट्याची भाजी तयार झाली. आता हे जे कापं मी बाजूला मसाला लावून ठेवली होती मिरची पावडर लावून, त्या कापांना आपण फ्राय करूया. आणि त्याच्यासाठी हे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे. राजगिऱ्याचं पीठ, वरीचं पीठ मिक्स केलं आहे. तुमच्याकडे नुसतं वरीचं पीठ असेल तरी चालेल. वरी नुसती मिक्सरला लावली आणि त्याचं पीठ केलं तरी चालेल. आणि ते असे लावून असं आपण कापं ही फ्राय करायची. ह्याने खूप छान चव येते, अगदी मस्त असं. आणि मी हे शेंगदाण्याच्या तेलात फ्राय केलेले. तुम्ही जे तेल उपासाला वापरता त्याच्यात तुम्ही फ्राय करू शकता. झाकण ठेवायचं आणि ही बघा ही कापं अशी छान परतून आपली ही तयार झालेली आहे. खूप फटाफट, खूप फास्ट, खूपच छान होतं. आणि तुम्ही उपवासाची थाळी केली तर तुमच्याकडे सगळ्यांनाही बरं वाटेल. श्रावण चालू आहे म्हणून मी श्रावण स्पेशल ही उपवासाची थाळी दाखवते. ही चटणी पण आपली बघा ही वाटून तयार झालेली आहे, ती काढून घ्यायची. आता आपल्या किती गोष्टी बघा किती पटापट तयार होतात. हे थालीपीठ आहेत, उपवास भाजणीची थालीपीठ आहेत. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ती तुम्ही नक्की बघा. आता ह्या कुकरमध्ये मी सुरणाची भाजी करते. त्याच्यात तूप घातलं आहे, जिरं घातलं आहे, कढीपत्ता घातला आहे आणि सुरण मी बारीक कापून घेतले ते घातले. ही दह्यातली सुरणाची भाजी करते मी, खूप छान लागते दह्यामध्ये. आणि हे दही मी जरासं घुसळून घेतलं आहे आणि ते टाकलं आहे. म्हणजे थोडक्यात मी ताक करून टाकलं आहे त्याचं आणि झाकण ते बंद करून ठेवलेलं आहे. आता आपण हे सगळं झालेलं आपलं. तर भारीचा भात मी वाढला आहे, शेंगदाण्याची आमटी, सुरणाची भाजी, चटणी, सुरणाची भाजी, चटणी, बटाट्याची भाजी, शिंगाड्याचा शिरा, ही रताळी उकडलेली आणि ही थालीपीठ. बघा आपली थाळी इतकी सुंदर वाटते. उपवासाची थाळी इतकी मस्त आणि बघूनच सगळ्यांना आवडेल अशी आहे. बटाट्याची कापं टाकले वाढली आहेत. मी त्याच्याबरोबर सुरणाची कापं केली होती, मी दाखवली नाहीत. सेम बटाट्याच्या कापासारखी सुरणाची कापं तुम्ही करू शकता. आणि हे बघा अप्रतिम अशी ही आपली थाळी तयार झालेली आहे. तर ही उपवासाला, श्रावणासाठी माझ्याकडनं स्पेशल तुमच्यासाठी ही उपवासाची थाळी. कशी वाटली? खूप आवडली असेल. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही असेल केलं तर वेळ न घालवता पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढं शक्य असेल तेवढं शेअर करा. थँक्यू.